सकाळीपासून बोलायलाच भेटलं नव्हतं, कारण की खूप घाईघाईमध्ये निघालो होतो आणि सकाळी सकाळी निघालो होतो आणि टेनू पण थंडी लागत होती म्हणून त्याला नीट पकडून बसायचं होतं. तर आता आम्ही लोक पोचलो त्र्यंबकेश्वरला. तर हा त्र्यंबकेश्वरचा गेट. आता त्र्यंबकेश्वरला पोचलो. हेच आहे अचानक आपला प्लॅन झाला त्र्यंबकेश्वरला यायचा. गेली की 2026 यायच्या पूजा करून द्यायची. तर त्यासाठी चालू. तर आता पुढे गेल्यावर दाखवेल सगळं काय आणि दर्शन पण आपलं ओके कसं होतं. लास्ट टाइम आलेलो खूप गर्दी होती आणि आता बघूया कसं आहे, किती गर्दी भेटते काय भेटते ते बघूया आपण. चला पुढे दर्शन दाखवेल तुम्हाला. तर इथे आलोय आता आम्ही लोक. पहिला आम्ही कुंडाजवळ आलोय कारण की आम्हाला तिथेच भट भेटतील डिनूची पूजा करायसाठी वगैरे. तर तिथे पहिला आम्ही त्याची कुंडली दाखवणार आहोत. महाराजांची कुंडली दाखवायची आम्हाला. कुंडली दाखवणार, मग ते काय बोलतात काय नाही तसं मग करून मग पूजा घालून घेऊ आम्ही त्याची. आता पोचलोय कुंडाजवळ, बघूया पुढे कशी काय पूजा करायची काय करायचं ते सांगतील ते आम्हाला. या काय आहे काय नाही ते सांगतील. बघूया. ऐका ना, त्यांनी असं बोललं असतं ना की आहे ना आपल्याला हे जी पूजा करायचं पहिला आहे ना त्याला मारायचं नाही, नाहीतर तो अजून हे कुंडाजवळ पोचलो आम्ही. तरी वस्ती करत जाईल. बाबू वैभव शूज इथेच कुठेतरी काढायला लागतील. डिनू शूज काढले तर सॉक्स पण काढायचे बाबा. चल पटकन. कपडे पण तिथूनच घ्यायचे आहेत ना. विचारलं पूजेचं आम्ही लोकांनी वैभवला काय. जरा थांबशील, तो येऊन दे ना, कशाला दिसतात सारख्या तेच. तर घेतलं आम्ही डिनूचं, आमच्या कुंडली दाखवली आम्ही तिथे. तर डिनूला पण पितृदोष आहे, जे की वैभवच्या पुऱ्या फॅमिलीला आहेत पितृदोषचं. तर तसं डिनूला पण पितृदोष आहे आणि मंगळ आहे, जो की वैभवला आणि मला दोघांना आहे. तर डिनूला पण मंगळ आहे. डिनू इथे उभा राहा, गाडी येते तिथे, तुला कळतं का रे. मग त्याची पूजा घालावी लागेल म्हणून बोलले. तर आम्हाला कपडे घ्यायला सांगितलेत, कारण की हे कपडे आम्हाला परत इथेच सोडायचे आहेत. पितृदोषचे कपडे वगैरे आहेत, ते पितृदोष काढल्याच्या नंतर इथेच कपडे वगैरे सोडून जायचे आहेत आम्हाला हे. तर म्हणून हे कपडे विकत घेतले आणि इथे जास्त महाग पण नाही. वैभवसाठी ती धोतर असते ती आणि मला साडी ब्लाऊज वगैरे. तर हे सगळे 500 रुपयामध्ये कपडे आले आहेत आरामशीर. 500 रुपयामध्ये कपडे सगळे झालेले आहेत. आणि डिनूला कुर्ता. तर इथे असे जे हे घालून टाकायचे कपडे ते 500 550पर्यंत येतातच. तर आम्ही हे कपडे घेतले. आता पुढे म्हणजे वैभव गेला गाडी आणण्यासाठी. तर गाडी आम्ही त्यांच्या इथेच लावणार आहोत. तर गाडी आणण्यासाठी गेला आहे, मग ती गाडी आम्ही तिथे लावून नंतरला मग आम्ही पूजेसाठी बसणार आहोत. तर पहिला पितृदोष पूजा करणार आहेत, त्याच्यानंतर डिनूची मंगळची पूजा करायची, ती करणार आहे. तुम्हाला दाखवेलच जेवढं जमेल तेवढं, कारण की कसं आहे आम्ही तिघंच आलो आहे, डिनू वैभव मी. तर आमच्या लोकांना कसं मोबाईल वगैरे पकडायला कोण नसणार, व्हिडिओ वगैरे दाखवायला कोण नसणार आहे, व्हिडिओ काढायला कोण नसणार आहे. तर बघूया जसं होईल, जेवढं होईल तेवढं तुम्हाला मी दाखवत जाईल. आता पूजा करायची आहे, वैभवची वाट बघते. तो गाडी घेऊन आला की तिथे लावू आणि मग बसू पूजेला. बाकी दर्शन करायचं ते पण करूनच घेऊया पुढे जाऊन. पहिला पूजा करून घेऊया, त्याच्यानंतर मग ते दर्शन करूया. मी तुम्हाला दाखवतच राहील व्हिडिओमध्ये जेवढं होईल तेवढं माझ्याने. आणि याची मस्ती तर कुठे गेला, एकटा तरी असला तरी त्याची मस्ती कमी होत नाही.
पूजेला ते सगळं सांभाळून ठेवायसाठी टाईम लागणार होता. त्यामुळे मग आम्ही लोकांनी विचार केला पहिला थोडा नाश्ता करून घेऊ, कारण की पूजेला पूर्ण टोटल 4 तास लागणार आहे. 4 तासामध्ये आम्हाला काहीच खायला वगैरे उठायला भेटणार नाही. त्यामुळे मग म्हणजे थोडा नाश्ता करून घेतो. आणि दिनू आहे असा की त्याला भूक लागलं तो काय राहत नाही, त्याला खायला पाहिजे. त्यामुळे नाश्ता करून मग नंतरला हे पूजेला थांबतो. आता पटापट खाऊन घेतो. वडापाव वाटून घेतला, वैभवने कटलेट घेतला आणि डिनूला पण वडापावच घेतो. डिनू वडापाव खाणार की भाजी खाव? काय खाणार तू? तू काय खाणार आहेस? वडापाव, भाजीपाव, कटलेट? ते सगळं नाही खायचंय. वडापाव आहे, कटलेट आहे. काय खातो? हे डॅडीने घेतलं जसं खातो ते छान लागतं. वैभव भरव त्याला जरासं. छान आहे हा, घेऊ तेच. वैभव त्याला कटलेट घे. मग वडापाव खातोस? काहीतरी खाऊन बसावं लागेल, तिथून लवकर उठायला भेटणार नाही. पूजा आहे हा. कटलेट घेऊ? वैभव त्याला एक प्लेट करते. हे असं पूजेचं सगळं आम्ही आपलं बाकी आमचं सामान असंच राहतं. चल डिनू, डिनू नको ना. पिपराची पूजा करायला चाललोय आता आम्ही. वैभव पण तू शांत राहा ना. काय पागल आहेस काय? असे धुवून घे, त्याचे हातपाय बुडवून घे. अरे बाबा चप्पल काढ ना बरं, चप्पल काढ बाहेर. तोंडावरती हात फिरवते. घालू कुठं आतमध्ये? हात धु. चप्पल आणू नका, घाले कोणी चप्पल कोण बाहेर काढा, नंतर या घाले. त्यांचं झालं ते चला बाहेर. ए ए नाही 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 नाही, मी नाही म्हणते ना. ए 5 मिनिट. हे घे, पकड. हे पकडून राहा. मला हात पाय जरा मोबाईल पकड असं. म्हणजे असं पोराची पूजा असली तरी आई-वडिलांनी लहान पाणी डोळ्याला लावून द्या. आता एक पूजा झाली, आता मंगळ पूजा आहे, ती पूजा बाकी आहे. तर ती पूजा करण्यासाठी थोडंसं त्या लोकांना टाईम लागतं आहे ते सगळं ठेवायसाठी सामान वगैरे. तर तोपर्यंत वैभव आणि मी काहीतरी बोललो खाऊन पण येऊ आणि जरा थोडं फिरून येऊ. तर आम्ही लोक जरा इथे आलो होतो बाहेर. हे कुंड आहे जिथे आमची पूजा झाली होती. इथे आम्ही पूजा केली आता कुंडाजवळ. हे सगळं इथे पूजाच करतात मोस्ट ऑफ सगळेजण आणि आंघोळ करतात, म्हणजे स्नान करतात. ए असं कुठे पण नाही मुतायचं असतं डिनू. डिनू चुकीचं आहे, ते आपल्याला ओरडतील. असं कुठे पण नाही मुतायचं असतं. मला आलेली मुतायला, मी काय करू? मुतत होतो. मंदिर आहे. डिनू हेच जमतं, अजून काय काढले ना. काही बोलायचं प्लीज. खूप छान वाटतं इथून असं बघत राहायला. ह्या लोकांना खूप छान वाटत असेल ना वैभव. इकडे असं एक कुंड आहे.
हे असं पूर्ण कुंड आहे. इथे राहणाऱ्या लोकांना खूप बरं वाटत असेल. एक बरं झालं आम्ही लोकांनी सकाळी सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शन केलं, नाहीतर मग आम्हाला पण नाही जाता आलं असतं. कारण नीट एकदाची पूजा झाली आमची है ना डेनो. हा पूजा झाली ना. आता आमच्या लोकांची पूजा झाली, बाबूची मंगळची पण पूजा झालेली आहे. आता आम्ही विचार करतोय मंदिरात जायचं. तर आम्ही गाडी इथेच लावली त्यांच्या इथेच. तर ते पहिलं ते कपडे आम्हाला सोडायचे, मग कपडे सोडून झाल्याच्या नंतर आम्ही मंदिरात जाऊ. तर इथून मंदिरात जायचा रस्ता आहे, त्र्यंबकेश्वर मंदिर. मंदिरात जाऊन 4:30. कुंडाजवळच्या मंदिरात दर्शन केल्याच्या नंतर आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिर जे आहे, त्र्यंबकेश्वर लिंग ज्योतिर्लिंग जे आहे तिथे आतमध्ये पण दर्शनाला गेलो. पण तिथे ॲक्च्युली व्हिडिओ शूटिंग अलाव नव्हती. तर मग तिथे पण दर्शन केलं आणि मग आम्ही निघालो. आम्ही ॲक्च्युली तिथे 200 रुपये देऊन ते बोलतात ना कोणती लाईन त्याला बोलतात, VIP लाईन, त्याच्यामध्ये दर्शन घेतलं. कारण की प्रॉब्लेम हा होता की तेवढे लाईन लावण्यामध्ये आम्हाला टाईम नव्हता, कारण आम्हाला संध्याकाळ व्हायच्या अगोदर घरी पोचायचं होतं. कारण डिनूला परत सर्दी व्हायला लागेल, कारण त्यांनी तिकडे आंघोळ पण केली होती कुंडामध्ये वैभवने आणि डिनूने. म्हणून आम्ही लोकांनी लवकर निघायचा विचार केला आणि निघालो तिथून. किती परफेक्ट आहे ना. फिरायला आलोय तरी भाकरीने काही पाठ सोडली नाही म्हणजे. बनाव भाकरी, बनाव बनाव. तुला जाम चुलीवरती भाकऱ्या भाजायला लागतात. डोळ्याची अशी वाट लागली ना भाकऱ्या भाजता भाजता, चुलीवरती भाकऱ्या भाजता भाजता. आमच्या वैभवला कुठे पण गेलं तरी भाकऱ्या खायच्याच असतात. आणि इथे मस्त चूल बघितली तर सोनम, चलो सोनम रेडी. इथे नाचणी आणि बाजरीचं पीठ वापरतात. नाचणी आणि बाजरीचं पीठ मिक्स करून त्या भाकऱ्या व्यवस्थित लवकर बनत नाही, तुटतात सारख्या. आधी भाकऱ्या भाजून घेते नंतर बोलते, खूप डोळे झुकतात. जेवण झालंय माझं. नॉनव्हेज खाणाऱ्यांनी नॉनव्हेज खायला सुरुवात केलेली आहे. व्हेज खाणाऱ्यामध्ये मी एकटीच होती, तर मी व्हेज खाल्लं. मी बटाट्याची भाजी केलेली माझ्यासाठी आणि मस्त मिरचीचा ठेचा, त्याच्यामध्ये भात आणि भाकरी होती, तर मी खाल्लं. चिकन पण खाणाऱ्यांनी चिकन वगैरे खाल्लं. आता मस्त झोपायची तयारी चालली आहे. मस्त झोपायचं आहे, सकाळी उठायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे आणि परत घरी जायसाठी तयार व्हायचं आहे. झोप आली.
आता मी झोपते, आपण बोलूया सकाळी. ओके. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळ झाली, निघालो आहे घरी जायसाठी. आणि घरी जायला निघालो आहे, त्यात पण एवढी थंडी होती. आम्ही विचार केलेला उशिरा निघालो तर थंडी लागणार नाही. इथे 9:30 वाजले होते तरी थंडी किती होती तिथे. आणि डिरूला आम्ही स्वेटर वगैरे घालूनसुद्धा आम्ही त्याच्यासाठी एक्स्ट्रा चादर घेतली होती, त्या चादरीने त्याला झाकायसाठी. मग पुढे गेल्यावरती खूप जास्त प्रचंड वारा लागत होता, तेव्हा मी त्याला घेतली होती. तो नॉर्मल रस्ता होता. ॲक्च्युली चाललेलो आम्ही जिथे माझ्या बहिणीने दुसरं घर घेतलेलं स्वतःचं. ती आता जिथे राहत होती तिथे रेंटने राहत होती. तर जिथे स्वतःचं घर घेतलं आहे तिने, ते बघायसाठी चाललं होतं. म्हणून मी त्याला त्याच्यामध्ये लेपेटलं नव्हतं, बांधलं नव्हतं त्या चादरीमध्ये. मी विचार केला हायवेला जसं लागू ना तसंच. आता तुम्ही बघताय ऊन आहे इथे, पण तरी पण इथे खूप 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 म्हणजे खूप थंड लागत होतं. मी तर सकाळी माझं स्वेटर वगैरे सगळं वेअर केलं होतं, कारण की आदल्या दिवशीच्या रात्रीच्या थंडीमुळे मी एवढी त्रासली होती ना की मी सगळं वेअर केलं होतं ऑलरेडी. मग आम्ही इथून निघालो होतो. फायनली घरी जायला निघालो आता आम्ही लोक. घरी जायसाठी फायनली. डॅडी फ्रुटी दे ना. दुपारी लंच करायला भेटणार नाही, तर वैभव गाडी असं चालवतो की जेवायला वगैरे कुठे थांबणार नाही गाडी. म्हणून इथेच मिसळ खाऊन घेतो दोघं. मस्तपैकी वैभवनी पहिला टेस्ट करायसाठी घेतली आहे, छान होते. म्हणून आता माझी प्लेट आहे. पाहिजे कोणती? लस्सी बस इथे बस. एकच होते, थंड असते ती. आपल्याला खूप गाडी चालवायची. साडी झाल्यावरती पिनणार आहे. एक बघूया, आता पहिला एक पी नंतरला बघूया. पहिला एक टेस्ट करून बघायची कोणती पण गोष्ट, मग नंतरला घ्यायची. नाही आवडत कधी. अंकल बोलली मी त्यांना थांबशील जरा, कशाला घाई करतोस. देत नाही, तू काढून घे. मस्त अशी माझी पण मिसळ आली आहे छानपैकी. तर खाऊ. दादा पहिला ती संपव आणि एक टायमाला एकच लस्सी प्यायची, असं नाही. हे खा माझ्यासोबत. मी बाकीचं रात्री एक नंबर मिसळ होती. कधी अशी मिसळ खायची असेल ना चांगली मस्तवाली आणि असं भरून ताट येणारी, तर असे छोटे छोटे ढाबे आहेत ना त्यांच्यामध्ये खायचे. हे मोठे मोठे हॉटेल काही कामाचे नाही. सगळ्यात टेस्टी आणि भारी भेटतो. मोठ्या हॉटेलमध्ये हे सगळं थोडं छान नाही भेटतं. म्हणजे मेन करून ना महाराष्ट्रात मिसळ महाराष्ट्रीयन लोकांच्या इकडे ते बनते जास्त करून. म्हणजे पुण्याला, परत आपल्या इथे काय म्हणतात त्याला, पुण्याला, नाशिकला वगैरे ह्या साईडला मिसळ जास्त चांगली ती तिकडची फेमस आहे. तर मिसळ वगैरे इथेच खायला यायचं. मुंबईला वगैरे भेटते त्यामध्ये आणि ह्यामध्ये खूप फरक आहे. नाशिकला आलात तर अशा ठिकाणीच असे छोटे छोटे हॉटेल्स असतात, त्याच्यामध्ये मिसळ खायला बसा. ठाण्याला पोचलो फायनली आम्ही लोक. आता थोड्या वेळातच घरी. एक अर्धा तास लागेल ना वैभव? 1 तास लागेल ना आपल्याला? 1 तरी तास लागेल. ठाण्याला मस्त नारळ पाणीवाला होता, नारळ पाणी घेतलं प्यायला. मम्मा खोल. डॅडीकडून घे ना, पिऊन बघ ना, पिऊन बघ. छान आहे, गोड आहे. कसं आहे? गोड आहे ना? बघा वाकडायची. कशी दिसतंय? वैभव तर अजून है ना वैभव? मी स्कार्फ आणि मास्क बांधलेला म्हणून माझा चेहरा एवढा तरी साफ राहिला. खोल प्लीज. खोल खोल मम्मा, खोल ना. अरे नारळ पाणी पितात रे, हे सगळं नाही प्यायचं असतं. एक मिनिट.
वैभव गोड होतं तुझं, गोड होतं एक खूप असं गोड. काही आहे बघ. नारळ पाणी एवढं गोड होतं, त्याची मलाई किती गोड असेल है ना दीदी. आता बघा माझं काय चाललंय. आता वेला आहे ना, मोडून आहे ना, एक मोठा स्ट्रॉ बनवणार आणि त्याच्याने पिये. मला पियाला जमत का नाही बस तुम्ही बघा. जोपर्यंत आम्ही लोक नारळ पाणी पितो आणि मलाई खातोय ना तोपर्यंतच इथे उभं. त्याच्यानंतर आम्ही गाडी स्टार्ट करणार आहे. मग तुला पियायचं तर पटापट पिऊन घे, नंतर पियाला भेटणार ना ती बॉटल डायरेक्ट करणार बॅगेच्या आतमध्ये. जे टाइमपास करायचं करून ते आता स्ट्रॉ त्याच्या आतमध्ये पडणार आहे कारण तो निघत आलाय. असाच काय ना काय उद्योगधंदे करत असतो. नको करू ना वैभव. हे बघ फेकून देईल मी सगळं. हे बघ माझी पॅन्ट खराब होते यार. फायनली पोचलो आम्ही आरे कॉलनीमध्ये. आता इथून आमचं घर फक्त 15 मिनिटावरती, पण घरी गेल्यावरती काय खायला नसला म्हणून विचार केलो इथूनच आम्ही लोक काहीतरी खाऊन जाऊ. तर वैभवने स्वतःसाठी फ्राईड राईस मागवला आणि माझा उपवास असल्यामुळे मी सँडविच खाणार होती, पण दिनूमुळे आम्हाला प्लॅन ड्रॉप करावा लागला कारण त्याला पिझ्झा खायचा आहे आणि तो एकटा पिझ्झा संपू शकणार नाही, तर आमच्या दोघांना शेअरिंग करायची. मम्मीला पण पिझ्झा आवडतो गाईस, म्हणून तरी ती अशीच बोलते गाईस. पिझ्झा मला आवडतो पण मला आता सँडविच खायचा होता. पण काय करणार, एका माणसामुळे मला आता पुरायला लावलं पिझ्झा सँडविच. इथे बघून बोल ना. का का तोंड लपून का बोलतो? टाकू ना तुझं तोंड माकडासारखं झालंय ते. तोंड माकडासारखं. अरे ही काय ही पण तर काळी आहे, ही पण तर काळी दिसते. हा दिसून दे, पण तुझ्या एवढी तरी याचं नाक बघा ना. तर आता आम्ही खाऊन निघू, म्हणजे फायनली आम्ही मुंबईला पोहोचलोय. त्र्यंबकेश्वर पण झालं आता. त्र्यंबकेश्वर नाही झालं. झालं ना. मम्मा ते बघ पेंग्विन नाही, डक्स आहेत ते. ब्लॅक कलरचे डक्स. तिथे वाघ पण आहे आमच्या आरेमध्ये. तिथे बसलाय, आम्ही बाजूला वाघ बाजूला बसलाय आणि आम्ही त्याच्या बाजूला बसून खातोय. टकली वाघ वाटतं, हा वाघ नाही वाघिंग आहे. त्याच्या बाजूला बसून खातोय आम्ही लोक. वाघिंग 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 आहे वाघिंग. हाय फ्रेंड्स, चला फायनली घरी पोचलो. आता मस्तपैकी चहा बनवते. आम्हाला घरी येऊन पोचेपर्यंत 3 वाजले होते. सकाळी निघालो होतो आम्ही लोक 9, 9:30ला निघालो होतो. 3 वाजले पोचायला, म्हणजे 6 तास लागलेच, कारण की आम्ही डिनूमुळे हळूहळू चालवत होतो म्हणून टाइम लागला. डिनू आवाज कमी कर टीव्हीचा बाबा. मस्त चहा बनवते असे आणि मग पिऊन घेतो आणि मग नंतरला मी मस्त तुमच्यामध्ये बोलत बसते. आलो, आंघोळ झालीये दोघांची, डिनूची आणि माझी मस्तपैकी. आणि आता जरा थोडीशी चाय गरम करत, दूध गरम करत ठेवलंय चाय बनवण्यासाठी. मस्त चाय बनवते. कपडे घालचा. मस्त आता चाय पितो, त्याच्यानंतर घरातली बाकी सगळी कामं म्हणजे कपडे धुवायचेत ते सगळं करेन. आजसाठी एवढंच. आपण भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ठीक आहे, बाय.